ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात बघा आणि ते आपण ट्रिकनी कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पाहणार आहोत. तर बघा प्रश्न आहे शेड्यूल 8 मध्ये एकूण किती भाषा आहेत? तर मित्रांनो आपल्याला शेड्यूल 8 मध्ये 22 भाषांचा समावेश असल्याचा दिसून येतो. सुरुवातीला जेव्हा आपलं संविधान निर्माण झालं होतं तेव्हा 14 भाषा होत्या. त्यानंतर 3 घटना दुरुस्त्या झाल्या आणि त्या 3 घटना दुरुस्तीने 8 भाषांचा समावेश करण्यात आला. तर त्या घटना दुरुस्त्या कोणत्या कोणत्या होत्या? घटना दुरुस्ती 21, घटना दुरुस्ती 71, घटना दुरुस्ती 92. तर घटना दुरुस्ती 21 1967 मध्ये करण्यात आली आणि सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जी घटना दुरुस्ती 71वी घटना दुरुस्ती झाली आणि ती 1992 मध्ये झाली आणि 3 भाषांचा समावेश करण्यात आला. तर या 3 भाषा आपण लक्षात कशा ठेवायच्या आहेत बघा. तर आपण नमक हा शब्द लक्षात ठेवायचा. नमक म्हणजे नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 3 भाषा आहेत. त्यानंतर जी घटना दुरुस्ती 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली त्या घटना दुरुस्तीनुसार 4 भाषांचा समावेश करण्यात आला. तर त्या 4 भाषा आपण शॉर्टकट मध्ये बोडो मास या शब्दाने लक्षात ठेवतो. बोडो, डोंगरी, मैथिळी आणि संताळी या भाषांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे बघा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा या घटना दुरुस्त्या आणि किती भाषा आहेत आणि कोणत्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा समाविष्ट केली अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या ट्रिक लक्षात ठेवायच्या आहेत. धन्यवाद.